आज महाराष्ट्र दिन आहे। 1 मे। 1 मे हा जागतिक कामगार दिन आहे। नव्या पिढीला कदाचित माहीत नसेल की महाराष्ट्र निर्मितीचा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन हा 1 मेलाच का आपण निवडला। तर या नव्या पिढीला मला सांगायचं आहे, मुंबई ही परंपरेनं कामगारांची, कष्टकऱ्यांची आणि कामगार संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये उतरले। मुंबईतले गिरणी कामगार, लाखोच्या संख्येने गिरणी कामगार संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये उतरले आणि कामगारांचं बलिदान झालं। जे 106 हुतात्मे महाराष्ट्रासाठी झाले ते बहुसंख्य कामगार आहेत आणि त्यांना आदरांजली कामगारांना महाराष्ट्रातल्या म्हणून 1 मे हा महाराष्ट्र दिन, म्हणजे त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण मुंबईमध्ये घेऊन आले। तो आजही मंत्रालयामध्ये आहे। महाराष्ट्र निर्माण झाला, 67 वर्ष होत आली। आजही हा महाराष्ट्र अखंड आहे। विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि आपण प्रत्येक महाराष्ट्र दिनाला हा एक उत्सव म्हणून साजरा करतो। आजही काल मध्यरात्री 30 तारखेला हुतात्मा चौकात जाऊन हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं आम्ही। माननीय उद्धव ठाकरे, माननीय आदित्य ठाकरे, आम्ही सगळे असंख्य शिवसैनिक आणि आज दिवसभर हुतात्मा चौकामध्ये जनता जाईल, राजकारणी जातील, सत्ताधारी जातील। काल मला एक विदारक चित्र तिकडे दिसलं, माझं सांगू इच्छितो। उद्धवजी अस्वस्थ झाले। हुतात्मा स्मारकाची अवस्था ही अत्यंत दारुण आहे, तडे गेलेले। आपण जर जाऊन पाहिलं तर त्याला क्रॅक्स, तडे गेलेले आहेत। बाकी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही उभं करताय। आज मिसिंग लिंकला तुम्ही जाऊन उद्घाटन करताय। केव्हा तरी महाराष्ट्र दिन सोडून हुतात्मा स्मारकापाशी जा आणि त्याची पाहणी करा। हे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते। खरं असलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तिकडे जाऊन आपल्या सहकाऱ्यांसह हुतात्मा स्मारकाची स्थिती पाहायला पाहिजे। आम्हाला फार वाईट वाटलं। आम्ही रात्री बराच वेळ ते माननीय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आम्ही सगळे पाहत होतो। कारण हुतात्मा स्मारकाच्या निर्मितीमध्ये म्हणजे जे सुशोभीकरण आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचा फार मोठा वाटा आहे। छगन भुजबळ महापौर होते त्या काळात ही सुरुवात झाली, ती सातत्यानं कायम राहिली। नुसतं महाराष्ट्राचा दिनी संचलन करून, सलामी घेऊन, ध्वजवंदन करून हुतात्म्यांना मानवंदना दिली असं होत नाही। मुंबईवर मराठी माणसाचंच वर्चस्व राहिला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहिला पाहिजे। महाराष्ट्र कधीही दिल्लीचा गुलाम होऊ नये यासाठी तो लढा झाला। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी, धनिकांनी, उद्योगपतींनी, व्यापाऱ्यांनी जे षडयंत्र रचलं होतं की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, त्या विरोधामध्ये मराठी कामगारांनी, गिरणी कामगारांनी केलेलं ते बंड होतं। आणि त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे नेते, मग प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे, वालचंद कोठारी, असे असंख्य लोक, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, या लोकांनी महाराष्ट्र पेटवला, ढवळून काढला आणि ही लढाई झाली। आणि त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला। तो टिकवणं हे आता मोठं आव्हान आहे। ज्या परिस्थिती आम्ही आज जगतो आहोत किंवा सरकारची जी भूमिका आहे, ही लढाई भांडवलदाराविरुद्ध होती त्या काळात आणि आज पुन्हा एकदा मुंबई भांडवलदारांच्या घशात घालताना सरकार दिसतंय। त्याच्यामुळे आम्हाला पुढल्या लढाईला
मानसिक तयारी करावी लागेल. नाही राऊत साहेब, जशी तुम्ही जी अवस्था म्हणालात किंवा जी परिस्थिती आहे हुतात्मा स्मारकाची, तशीच शिवाजी पार्कातल्या महाराष्ट्र दालनाची आहे, जे संयुक्त महाराष्ट्राचं कला दालन उभारलं होतं उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून, त्याची तशीच वाईट अवस्था आहे. महाराष्ट्राच्या ज्या महाराष्ट्र लढ्याच्या ज्या स्मृती आहेत ज्या आम्ही निर्माण केल्या, मग संयुक्त महाराष्ट्र दालन असेल, हुतात्मा स्मारक असेल, या गोष्टी जतन करणं आवश्यक होतं. पण गेल्या 4 वर्षामध्ये महापालिकेत जे प्रशासन राज्य आणलं भाजपनं, त्याच्यामुळे या सगळ्या वास्तू धूळ खात पडल्या, खराब झाल्या, वाया गेल्या. याला जबाबदार या काळातलं मुंबई महानगरपालिकेतलं प्रशासन राज्य आहे. तर त्याच्यामुळे आमचं लक्ष आहे. संयुक्त महाराष्ट्र दालनामध्ये त्या दिवशी किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मारली होती आम्ही. आता तिकडे काम सुरू झालं आहे. आता काल महानगरपालिकेला आमचे जे प्रमुख लोक आहेत, सुनील प्रभूंनी काल सांगितलं की मी जाऊन आयुक्तांना भेटेन आणि हुतात्मा स्मारक तरी या राज्यात चांगल्या पद्धतीनं राहू द्या अशी मागणी केली. साहेब, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आजही महाराष्ट्रातील लोकांना मराठी भाषा अस्मितेसाठी लढावं लागतं आहे. प्रांतीय परप्रांतीय वाद सुरू आहे. काल राज ठाकरेंनी एक विधान केलं, त्यात त्याचं म्हणतात की रिक्षावाल्यांमध्ये इतकी हिंमत येते कुठून की मराठी बोलणार नाही, अशी विधानं ते करतात. आणि मुख्यमंत्री म्हणतात की मराठी भाषा अस्मिता ही जोपासली पाहिजे, पण कोणाला मारहाण करणं भाषेच्या नावाखाली हेही आम्हाला मान्य नाही. मग सक्तीचा अर्थ काय? तुम्ही इथे जर पाहुणे म्हणून येत असाल, जसं आम्ही अनेक देशामध्ये जातो, फिरतो आणि येतो, तिकडे ती भाषा शिकण्याचा प्रश्न येत नाही. आता आम्ही काश्मीरला जातो म्हणून काय डोगरी भाषा शिकत नाही. आम्ही फिरायला सिमल्याला जातो किंवा अन्य राज्यात जातो, 4 दिवस जातो आणि येतो. असे कोणी येत असतील, जात असतील, त्यांच्यावरती कुठे आग्रह आहे भाषा शिकण्याचा? जे इथे येऊन वर्षानुवर्ष राहू इच्छितात, कामधंदा करू इच्छितात, त्यांनी मराठी शिकावं ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना इतक्या मिरच्या का झोमतात मराठीचं नाव काढल्यावर? तुम्ही मधल्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची राहील ही आपली गर्जना होती. काय झालं त्या गर्जनेचं? राज ठाकरे यांचं बरोबर आहे, उद्धव ठाकरेंची तीच भूमिका आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची पण तीच भूमिका होती की इथे राहणाऱ्या माणसाला मराठी येणं गरजेचं आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, त्या राज्यामध्ये जे नोकरीसाठी जातात, रोजगारासाठी जातात, त्यांना त्या राज्यातली भाषा आली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी भाषावर प्रांतरचना म्हणजे काय, भाषावर प्रांतरचना का झाली, याचा अभ्यास राज्याच्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी करणं फार गरजेचं आहे. आज महाराष्ट्र दिन साजरा होतोय, मात्र सीमावासी भागातली जी 865 गावे आहेत ती आजही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपड करत आहेत. तिथल्या सीमावासी गावामधील जी नागरिक आहेत त्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी तुम्ही वाली होणार की नाही? महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या एकदा तरी सीमा बांधवांचा कधी साधा उल्लेख तरी केलाय का? किंवा भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी इतक्या वर्षामध्ये ही महाराष्ट्र जोपर्यंत बेळगावसह जे आपण 865 गावं सांगितली त्यांचा सीमा भागाचा समावेश होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र अपूर्ण आहे याचा साधा उल्लेख तरी केलाय का? हे एकदा त्यांनी आत्मचिंतन करावं. बेळगावमध्ये मराठी माणसावरती होणारे अत्याचार आणि मराठी दडपण्याचे जे प्रयत्न होत आहेत त्या संदर्भात त्यांनी साधा सुस्कारा तरी सोडला का? कधी तिकडल्या मुख्यमंत्र्यांना साधा फोन करून की आमच्या लोकांवरती भाषिकांवरती अन्याय करू नका, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, हे त्यांनी कधी सांगितलंय का? आतापर्यंत हा खटला गेले 17 वर्षापेक्षा जास्त काळ न्यायप्रविष्ट आहे, त्यापेक्षा जास्त काळ झाला. मुख्यमंत्र्यांनी कधी या संदर्भात एखादी बैठक घेऊन सीमा भागातल्या संदर्भातले जे वकील आपण नेमलेले आहेत आणि ज्यांना सरकार पैसे देत आहे
हां, त्या वकिलांना कधी बोलून विचारलं का की खटला पुढे का सरकत नाही, किंवा तुम्ही काय करताय, असं काय घडतंय की अनेकांना न्याय मिळतो आणि 20-20 वर्ष आमच्या न्यायालयात जो सीमा भागाचा खटला सुरू आहे त्या संदर्भात कधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ही संवेदना जाणीव निर्माण झाली आहे का की मी सुद्धा तिकडल्या मराठी माणसांचाच मुख्यमंत्री आहे. हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं, ज्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी काळी मात्र संबंध नव्हता असे लोक आज राज्यावर बसले आहेत. मुख्यमंत्री सोडून द्या, जे शिवसेना म्हणून बसलेले आहेत ते उपमुख्यमंत्री आणि त्यांचे लोक, हे त्यांचं कर्तव्य नाही का? सीमा भागातल्या जनतेसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि मंत्र्यांची घोषणा केली. आपल्याला माहिती असेल 2 मंत्री त्यासाठी आहेत, एक शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील. हे 2 मंत्री कधीतरी बेळगावात जाऊन तिकडल्या मराठी बांधवांचे काय समस्या आहे, काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, त्यांना आम्ही काय मदत करू शकतो या संदर्भात त्यांनी तिथे पाऊल तरी ठेवलंय का? एकनाथ शिंदेंनी कधी बेळगावात पाऊल ठेवलंय का? हे सांगावं ना. यांना काय चिंता आहे महाराष्ट्राची आणि तिकडल्या मराठी बांधवांची? शिवसेना भाजपच्या याच्यावर काल सीएम म्हणाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदर्भात त्यांना काल विचारलं सांगितलं त्यांनी की स्कोप नाही आहे म्हणाले, पुढे आमचंच आम्हाला ओझ आता जास्त झालंय, तर शिवसेनेचा कुठला स्कोप नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील भाजप बरोबर येणार असं कोणीच त्यांच्याकडे सांगितलं की आम्हाला तुमच्याबरोबर यायचं आहे. माझ्या शो मध्ये म्हणाले ते. हो, पण त्यांना प्रश्न कोणी विचारला? आम्ही सांगितलंय का आम्हाला स्कोप द्या म्हणून? तुम्हाला स्कोप महाराष्ट्रामध्ये आम्ही दिलाय. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा जो पक्ष आहे त्याला महाराष्ट्रामध्ये कोणी स्कोप दिला? आम्ही दिला. तुम्ही काय स्कोपच्या गोष्टी करताय? आणि आम्हाला स्कोप द्यायचा का नाही जनता ठरवेल. महाराष्ट्राची EVM नाही ठरवणार, तुमचे पैसे नाही ठरवणार, तुमचे पोलीस नाही ठरवणार. आता उद्याचा जे निकाल आहे 4-5 राज्याचे, त्यात मोदींना किती स्कोप आहे तो कळेल. विधान परिषदेच्या निवडणुका मराठीतले काही 1-2 प्रश्न आहेत की विधान परिषदेच्या निवडणुका अखेर बिनविरोध होत आहेत, पण काल काँग्रेसने अखेरच्या क्षणी उमेदवार दिला नाही, पण त्यांनी आठवण करून दिलेली आहे की पुढची राज्यसभा, पुढची विधान परिषद ही आमचीच आहे. आणि त्यांनी नापसंती व्यक्त केली आहे की उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने उमेदवार जाहीर केला, आम्हाला विश्वासात घेतलं नाही, याबद्दलही त्यांची नाराजी आहे. ठीक आहे, चांगलं आहे. मनुष्य आहे, राजकीय पक्ष आहे, त्यांनाही मन असतं. नाराजी व्यक्त केली, आम्ही ती नाराजी पाहिली, आम्ही चर्चा केली. सर्वत्र महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ गेलं. दिल्लीतल्या नेत्यांशी मी वारंवार चर्चा केली, उद्धवजींनी चर्चा केली खास करून. त्याच्यामुळे आता रिंगणामध्ये काँग्रेसचा उमेदवार नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार फक्त अंबादास दानवे आहेत आणि निवडणूक बिनविरोध होते. आता 2 वर्षांनी काय करायचं 2 वर्षांनी पाहू ना. 550 दिवस आहेत अजून. पण काही स्कोप आहे कोणाला? काँग्रेसला काय राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी? बघा, राज्यसभेचा प्रश्नच निर्माण होत नाही, पण आमची जी काय चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये विधान परिषदेसंदर्भात त्यांना काँग्रेसला एक महाविकास आघाडी म्हणून, आता याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय संपलेला आहे, कारण त्यांना आम्ही एक महत्त्वाची राज्यसभा पवारसाहेबांना दिली. भविष्यातल्या ज्या 2 वर्षातल्या ज्या जागा आहेत विधान परिषदेच्या, त्या संदर्भात नक्कीच काँग्रेस पक्षाशी सकारात्मक चर्चा होईल आणि त्याचं सूतोवाच काल दिल्लीशी आणि राज्यातल्या नेत्यांशी झालेलं आहे. बस. एकनाथ शिंदे असं म्हणत आहे की जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात, तुम लढो हम कपडा संभालते, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका. म्हणजे कसं काय? ते असं म्हणतात की जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा कधी कोणाला लढले? तरी पुढे केलं जातं. मग एकनाथ शिंदे कधी लढले? एकनाथ शिंदे तर लढाई टाकूनच पळून गेले ना. कपडे सोडूनच गेले सगळे हे लोक, ते आणि त्यांचे 40 लोक. रणांगणात आम्ही लढत असताना आम्ही पाहिलं ते कपडे आणि सगळे चड्डा बन्यान कोणाच्या पडल्या आहेत. तर नंतर कळलं की 40 आमदार आणि त्यांच्या नेत्यांची ही चड्डी बनियान आहे आणि ते निर्वस्त्र होऊन तिथे गेले सगळे. आणि मग त्या लोकांनी त्यांना नवीन कपडे शिवले आणि शपथा घ्यायला लावल्या. सोडून द्यावं या गोष्टी. कोणी काय लढले नाहीत. आधी बेळगावात जा,
आज महाराष्ट्र दिन आहे ना, जा बेळगावात, वाट बघतायत लोक, बेळगावची लोक वाट बघतायत, लढा तिकडे जाऊन, लढा गौतम अडाणी बरोबर. लढताय अहिम्मत, लढाई कोणाशी करायची हे ठरवा. योद्धा असेल तो पळत नाही कधी, हा पळपुटेपणा असेल तर तुम्ही युद्धाच्या गोष्टी करू नका. राजकारणामध्ये आमदारकी, खासदारकी, नगरसेवक हे युद्ध नाही आहे, हे लोकशाहीतले काही व्यवस्था आहे. हाँ, बोलिए आप. ममता बनर्जी रात में पहुंच गई ईवीएम जो जहाँ पे रखे थे और वहाँ पे ममता बनर्जी ने कुछ वीडियो दिखाया और कहा कि छेड़छाड़ हो रही है ईवीएम के साथ और कहा कि हम इसकी पूरी मतलब देखेंगे और पड़ताल करेंगे और ये भी कहा कि ऐसा होने नहीं देंगे. देखिए, कल रात से पूरे पश्चिम बंगाल में जब से चुनाव हो गया है तो जागते रहो का नारा दिया है ममता जी ने. यही नारा उस वक्त अखिलेश यादव जी ने भी दिया था. लोगों को डर लगता है, चुनाव होने के बाद, मतदान होने के बाद लोगों को डर लगता है कि ये कुछ ना कुछ करेंगे, ईवीएम में घोटाला करेंगे. ये जो अविश्वास है हमारे डेमोक्रेसी के ऊपर, ये बहुत ही डेंजर चीज़ है. ये पश्चिम बंगाल में जिस तरह से 2 लाख 3 लाख फौज लाकर खड़ी किया और चुनाव लिया, ये जो है इलेक्शन कमिश्नर तुम्हारे, क्या उनका नाम, ज्ञानेश कुमार का ज्ञानेश कुमार, वो तो बीजेपी में शामिल हो गए हैं. यहाँ कमल लगा के घूमते हैं लगता है मुझे. हाँ, अरे भाई आप हो गए कमल वाले, कमल के फूल हो गए आप, लेकिन ये मत भूलो ये देश की जनता भी बहुत जागरूक है. पश्चिम बंगाल में ममता दीदी कल रात से घूम रही है, जहाँ जहाँ ईवीएम रखे हैं. क्यों उनको ज़रूरत पड़ी? पहले तो हम कभी जाते नहीं थे करने के लिए. जब से मोदी शाह, पहले वाले राजेश कुमार चुनाव आयोग के, और अब ज्ञानेश कुमार कोई है, जब से लोग आए हैं लोगों को डर लगता है क्या हमारा वोट सुरक्षित है, क्या जिसको हमने वोट डाला है उसको ही गया है या और कोई जादू हो गई है. तो ये डर है और ये डर सच्ची है. तो बीजेपी ने मीटिंग बुलाई है, 2 तारीख को मीटिंग बुलाई है काउंटिंग को लेके 2 तारीख को मीटिंग बुलाई है बीजेपी ने हाई लेवल कोलकाता में. किस तरह से? हाँ, उनको लगता है कि वो जीतने वाले हैं. आइए मीटिंग बुलाइए, चाय समोसे खाइए, फिर ममता दीदी की जो जीत होगी उसके बाद हम लोग उनको पेड़ा खिलाएंगे. सर, इलेक्शन कमीशन कह रहा है कि मशीन सुरक्षित है, वहीं बीजेपी कह रही है कि ममता जी हार रही है. ऐसे इलेक्शन कमीशन बोल रही है. इलेक्शन कमीशन बोल रहे हैं कि मशीन सुरक्षित है. मशीन सुरक्षित नहीं है. ममता दीदी ने जो कल कोई वीडियो वायरल किया है, आपने देखा होगा, पूरे सिर टूटे हैं मशीन के, मशीन यहाँ वहाँ वो गोडाउन में गिरे हैं, कोई सुरक्षा नहीं है. इलेक्शन कमीशन अंधा हो गया है.